अधिक बोलणार आहोत. सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर आपल्या बरोबर आहेत. मेधाताई, अखेर आपण निवडणूक लढवताय. आपल्या नावाची घोषणा आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे. आपण काय ठरवलं यापुढे? नाही, हा केवळ एका क्षेत्रापुरती निवडणूक लढवण्याचा मुद्दा नाहीये. माझ्या दृष्टीने एकूण हे एक नवीन आंदोलनच आहे राजकीय परिवर्तनाचं. आणि त्या परिवर्तनामध्ये केवळ एक नवीन पार्टी किंवा नवे सत्ताधीश बनवणं एवढाही उद्देश असू शकणार नाही. तर राजकीय ध्येय धोरणं बदलली पाहिजेत, राजकीय चरित्र बदललं पाहिजे, त्याच्यात जनतेशी समतेने वागणारेच राजकीय नेते आले पाहिजेत. जनप्रतिनिधित्व केवळ करोडपतींच्या हातामध्ये असून चालणार नाही. आणि जनतेचे प्रश्न आणि प्राधान्य, त्यांच्या समस्या जाणून घेऊन ते नीट मांडू शकणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही भूमिका तिथे मांडली गेली पाहिजे. आणि खरे कायदे जनतेच्या बाजूने असले पाहिजेत. हे सगळं घडवून आणण्याची प्रक्रिया अगदी स्थानिकांच्या रोजीरोटी, कपडा, मकान, भ्रष्टाचार मुक्ती, अत्याचार मुक्ती, जनतंत्र म्हणजे लोकशाही विकास नियोजन या सर्व मुद्द्यांच्या सह हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि त्या दृष्टीने हा हस्तक्षेप करण्याचा आम्ही निर्णय घेतला. मी व्यक्तिगत नाही, अनेक संघटनांची, अनेक समर्थकांची सखोल चर्चा होऊन, प्रदीर्घ चर्चा होऊन शेवटी हा निर्णय घेतलेला आहे. मेधाताई, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांना घेऊन आंदोलनं केली, पण आता जेव्हा थेट या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेशी संवाद आपण साधणार आहात, काय मुद्दे आपण त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार? अजेंडा काय असेल आपला? मुंबईतला मुद्दा भ्रष्टाचाराचा आहेच, कारण तो देशभरचा मुद्दा आहे. आपण जाणतात की आदर्शचा, हिरानंदानीचा घोटाळा सगळा आमच्याच संघटनेनी पुढे आणला, केसेस लढल्या आणि अजूनही लढतो आहे. अजूनही सीबीआयचा रिपोर्ट काँग्रेस सरकारने, राष्ट्रवादीने स्वीकारलेला नाही. आणि यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधीश यांचं गठबंधन आहे हे स्पष्टपणे उघडकीस आलेलं आहे. तो भ्रष्टाचाराचा मुद्दा आम्ही पुढे नेणार. त्यासाठी राज्याने जसा कायदा जनलोकपालाचा करता आला असता तर तो केला नाही. लोकायुक्त आज महाराष्ट्रात आहेत, पण अतिशय कमजोर आहेत. त्यांच्याकडे आम्ही घातलेल्या केसेस त्यांनी पुढे नेल्या नाहीत. आणि त्याचबरोबर गरिबांचा मुद्दा, लाखोंच्या संख्येने जे मुंबईभर पसरलेले आहेत, त्यांचा घराचा आहे, पाण्याचा आहे, विजेचा आहे, चांगल्या रस्त्याचा, सफाईचा आहे, शिक्षणाचा आहे, हे सर्वच मुद्दे घ्यायचे. आम्ही मुंबईत 1 कोटी लोकांना कशी घरं देता येतील त्याचा संपूर्ण प्लॅन मांडलेला आहे. लीज वरती भरमसाठ जमिनी कमीत कमी किमतीला सरकारने दिल्या, 40 पैसे एकर हिरानंदानीला दिल्या, पण मध्यमवर्गीयांच्या, उच्चवर्गीयांच्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीला जमिनी देणं हे करत का नाही, हा आमचा प्रश्न आहे. आणि हे सर्व श्रमिकांचे पण मुद्दे आहेत, हे सर्व मध्यमवर्गीयांचेही मुद्दे आहेत. त्यांना सगळा अगदी भ्रष्टाचार मेधाताई, म्हणजे आपल्या बोलण्यात एक मुद्दा लक्षात येतोय प्रकर्षाने, की वेगवेगळ्या गटातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांना घेऊन आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहात.